रात्रीचे आता 12 वाजलेले आहेत आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा आता खऱ्या अर्थाने चालू झालेला आहे. आमच्या घरातली ही सुंदर सजावट, त्यामध्ये श्रीकृष्णाची बालमूर्ती, जोडीला सगळी विविध पद्धतीने मांडलेली आरास आणि विशेष म्हणजे पाळणा, खूप आकर्षक सजावट या ठिकाणी मांडलेली आहे. दिवसभर पूर्ण उपवास धरल्यानंतर आता या ठिकाणी पूजनाला सुरुवात होते. सर्वप्रथम दही दूध समर्पित करून या ठिकाणी प्रथम पूजा केली जाते. आमच्या घरातली विविध मंडळी ज्यांनी उपवास आज पाळला होता, आजचा दिवस खूपच खरोखर एक वेगळ्या पद्धतीचा शरीरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ठरला. वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा याला खूप अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसं बघायला गेलं शरीरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होऊन दरवेळा जे आपल्या शरीरामध्ये जे काय वेगवेगळे अन्नपदार्थ जात असतात त्याच्यामध्ये एक्स्ट्रा जे काही होत असतं ते कुठेतरी आज शांत झाल्यासारखं वाटलं आणि एकंदरीत भक्तिमय प्रवासामध्ये आजचा दिवस हा पूर्णपणे आमचा निघून चालला होता. बेलाची पानं, गोंड्याची फुलं, लाह्या, अजूनही वेगवेगळ्या पद्धतीची फुलं, हे जर बघायला गेलं हे दृश्य फार सुंदर वाटते. निश्चितच कित्येक जणांच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग, असे सण ज्यावेळेला येत असतात त्यावेळेला खूप एक मजा वाटत असते. बाल मंडळींपासून ते वृद्धांपर्यंत सगळेजण या भक्तिमय सोहळ्यात सामील होत असतात. दिवसभर उपवास धरल्यामुळे आता एक वेगळं तेज आता या ठिकाणी बघायला मिळतं आमच्या चेहऱ्यावरती. दुधा दह्याचा अभिषेक घातल्यानंतर आता पुढील मुख्य पूजनाला आता सुरुवात होणार आहे. दुधाचा दह्याचा अभिषेक दिल्यानंतर आता ही मूर्ती पुन्हा एकदा व्यवस्थित पुसून घेऊन मुख्य पूजेला या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. खूपच सुंदर, तेजस्वी, मनमोहक हे रूप पाहून, ही प्रसन्नता पाहून जगण्याचा एक वेगळाच आनंद आपल्या आयुष्यामध्ये तयार होतो. माझं बोलायचं झालं मंडळी तर या दिवसाची, या क्षणाची मी वर्षात खूप अशी वाट बघत असतो. बालपणापासून या दिवशी माझा उपवास हा धरलेला असतो. या दिवसाचं एक माझं शेड्यूलच एक वेगळं असते. स्वतःला शांत ठेवायचं, श्रीकृष्णाच्या भक्तिमय वातावरणामध्ये दंग राहत आपल्या आयुष्याचा एक आनंद घेत जगणं म्हणजे काय असतं याची एक वेगळी अनुभूती मला तर आजच्या दिवसाला नक्कीच येते. दोरी धरून घ्या, हे करून कधी मग दोरी दोरी धरून घ्या.
कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे आता जय जय वीर समर्थ. दिवसभर पोटामध्ये काही न गेल्यामुळे एक चांगला पोटातील आजार दूर करणारा घटक जे सुंठ, त्याच्यामध्ये ओवा असतो, असा त्याला मी सुंठारा म्हणतो. आणि हा सुंठारा या निमित्ताने हा एक महत्त्वाचा प्रसादीचा भाग म्हणून सर्वप्रथम पोटामध्ये आम्ही टाकत असतो. अंग